हॅलो फ्रेंड्स, आज आहे आमच्या गावची यात्रा आणि आमचे चिल्ले पिल्ले खूपच आनंदात आहे. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन जाणार आहे यात्रेमध्ये. तर चला मग पटकन आता आम्ही रेडी झालो आणि फायनली जायचं यात्रेमध्ये. आमच्या घराच्या जवळच यात्रा आहे आणि आम्हाला जायचंय पायी पायी. तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं काही आम्ही आवरून घेतलंय आणि पटापट निघालो यात्रेमध्ये. तर आमची चिल्लर पार्टी सगळी खूप खुश आहे आणि बाकीची पण गँग खूप मोठी आहे. तर आम्ही सगळेजण गेलो यात्रेमध्ये. संध्याकाळच्या वेळेस कुठं फिरायला जायचं म्हटलं तर खूपच छान वाटतं. मग आम्ही गेलो यात्रेमध्ये आणि आधी नारळ वगैरे फोडून घेऊ म्हटलं आणि मग बाकीची यात्रा बघू. यात्रा छोटी असो किंवा मोठी असो, गर्दी तर खूपच असते आणि काही उमजतच नाही बाबा. आणि पोरांचा मध्ये वेगळाच वैताग असतो. ते म्हणते मला हे घ्यायचं ते घ्यायचं, या पाळण्यात बसायचं त्या पाळण्यात बसायचं, असं काहीतरी त्यांचं चालू असतं. माणसाला अशी येड्यात काढते की कायच सांगू तुम्हाला. तर आमची थोडी चर्चा चालली होती की यांना कुठे बसवायचं. तर म्हटलं आता यांना फायनली बसवू मिकी माऊस मध्ये. तर मिकी माऊस पण एक कार्टून आणि आमचे पण हे दोन कार्टून गेले त्या कार्टून मध्ये आणि कार्टून मध्ये ते खेळत बसले. ते खेळत होते, आम्ही पण तिथं थांबलो आणि फायनली आल्या यांच्या आत्याबाई. त्या पण आम्हाला आल्यापासून शोधत होत्या, कुठे आहे. मग कॉल केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही पोरांना घेऊन मिकी माऊस कडे आहे. तर मग त्याची आत्या वगैरे आणि मोठी दिदी हे आले आणि आम्ही मस्त शांत असं तिथे उभं होतो. हे पण खेळत होते. मग नंतर शेजारीच ब्रेक डान्स होता. तर म्हटलं चला मोठी दिदी आणि मी आम्ही दोघी बसू तिथे. कार्टून खेळताय मिकी माऊस मध्ये, आम्ही बसलो ब्रेक डान्स मध्ये. फारच मजा आली. मी आणि मोठी दिदी आम्ही खूप घाबरत होतो पण तरी पण बसलो. याचे पप्पा नव्हते आणि मला बसायचं होतं पण मला जोडीला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळं मोठी दिदी बसली माझ्यासोबत. आम्ही मस्त छान असं बसलो, खूप एन्जॉय केला आणि शेवटी तर उतरायच्या वेळेस चक्करच यायला लागले बाबा. बरं झालं लहान मुलांना घेऊन बसलो नाही तर काय झालं असतं काय माहिती. तर मग त्यांना मिकी माऊस मध्ये खेळायला सोडलं, आम्ही बसलो ब्रेक डान्स मध्ये. आणि मग नंतर यांना घेतली गाडी वगैरे काय असतं ते सगळं काही घेऊन दिलं. त्यांचं सारखं चाललं होतं मला रिमोटची गाडी घ्यायची. मग दोघांना आम्ही घेतली रिमोटची गाडी आणि मग नंतर गेलो आम्ही फायनली नाश्ता करायला. नाश्ता घेतला आम्ही, सोयाबीन चिल्ली आणि राईस खाल्ला आणि मग आता निघालोय घरी. तर घरी निघालो आणि लेझरची लाईट, रिमोटची गाडी वगैरे असं काहीतरी त्यांना घेतलं होतं. तर ते लेझरचं लाईट पूर्ण रस्त्याने ते चमकवत बसले होते. तर चला मग अशा प्रकारे आमची यात्रेची शॉपिंग पण झाली आणि गावची यात्रा पण मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तोपर्यंत